विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की लॉजिक 8 मार्काला आहे, मॅट्रिक्स 6 मार्काला आहे, पण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन 10 मार्काला आहे. मुलं हा टॉपिक आहे ना विनाकारण स्किप करतात. मी तुम्हाला सांगू का? आजच्या सुरुवातीच्या 3, 4, 5 लेक्चर जेवढे होतील, मला पट लेक्चर्स घ्यायचे आहेत. मला हा टॉपिक तुम्हाला अगदी सोप्पा करून द्यायचा आहे. बघा, मी आता जास्त वेळ घालवत नाही. पहिला मी जो टाइप घेणार आहे ना, तो मी सगळं विचार करून घेतोय बरं का. असा टाइप सिलेक्ट करतोय मी, की जेणेकरून तो सगळ्यांना जमणार. हां, फार किचकट जात नाहीये मी लक्षात घ्या. बघा, पहिले हे फॉर्म्युला तुम्हाला करायचे आहेत, की टॅन इन्व्हर्स बघा, की टॅन इन्व्हर्स एक्स प्लस टॅन इन्व्हर्स वाय चा किती सोपा फॉर्म्युला आहे बघा, की 2 टॅन इन्व्हर्स असतील, 2 वेगळे तर एकदाच टॅन इन्व्हर्स लिहा. इथे प्लस साइन आहे ना, वरती एक्स प्लस वाय आणि 1 मायनस एक्स वाय. पण हे केव्हा माहितीये का, की एक्स वाय लेस दॅन 1 असेल तर. म्हणजे एक्सची व्हॅल्यू फ्रॅक्शन 1/3, 2/3 दिला असेल, तर दोघांचा प्रॉडक्ट हा लेस दॅन 1 येणार. पण जर दोघांचा प्रॉडक्ट जर ग्रेटर दॅन 1 असेल, तर फक्त फॉर्म्युल्यात काय पाय प्लस एवढा बदल आहे. ऑब्व्हियसली दोघांची प्रॉडक्ट जर 1 असेल, चला इथं 1 पुट करा, मग इथं 1 पुट करा. मग 1 जर असेल, तर 1 मायनस 1 काय येईल? 0 येणार ना. म्हणजे ते 1/0 म्हणजे इन्फायनाइट तेव्हा टॅन इन्व्हर्स एक्स प्लस टॅन इन्व्हर्स वाय त्या केसमध्ये पाय/2 येईल. ओके. पण जर मायनस साइन असेल, तर वर मायनस, खाली प्लस. इथं एक्स वायची कुठली कंडिशन नाहीये. बघा, सिंपल आहेत. पण जाऊ का? जेव्हा न्यूमेरिकल सॉल्व्ह करू ना आपण, तेव्हा तुम्हाला त्याची आयडिया येईल. नीट लक्ष द्या. पहिला प्रॉब्लेम प्रूव्ह करायचा असा आहे. मग मी तुम्हाला सांगतो. तुम्ही टॅन इन्व्हर्स 1 लक्षातच ठेवावं लागेल बरं का. टॅन इन्व्हर्स 1 आणि टॅन इन्व्हर्स 2 ची व्हॅल्यू काढा पहिल्यांदा. फाय तुम्हाला मिळणारच आहे कारण एक्सची व्हॅल्यू इथं 1 आहे. वायची व्हॅल्यू 2 आहे. दोघांचा प्रॉडक्ट 1 इंटू 2 2 येणार. ग्रेटर दॅन 1 येणार. मग ग्रेटर दॅन 1 म्हणल्यावर मला इथं पाय प्लस लिहिलं पाहिजे आणि टॅन इन्व्हर्स वरती 1 प्लस 2 येणार आणि खाली काय येणार बाळांनो 1 मायनस बघा दोघांचा प्रॉडक्ट बरोबर आहे ना? बरोबर आहे. ओके. ठीक आहे. मग आता इथं काय आलं बघा 1 प्लस 2 किती आलं सांगा? 3. 1 मायनस 2 किती आलं सांगा? -1 म्हणजे -3. म्हणजे मला मिळणार काय, की टॅन इन्व्हर्स 1 प्लस टॅन इन्व्हर्स 2 दॅट इक्वल्स टू पाय मायनस टॅन इन्व्हर्स 3 मिळणार. कारण साइन आणि टॅनच्या प्रॉपर्टी बऱ्यापैकी सिमिलर आहेत. मायनस साइन तो बाहेर येणार आहे. मग हे मायनस इकडे आल्यावर प्लस होतील. उद्या हे गणित जर 3 मार्काला दिसल्यावर सोपं आहे ना. काय अवघड आहे? टॅन इन्व्हर्स 1 हा फॉर्म्युला वापरला. बरं हे असे फॉर्म्युले लिहितायत बरं का तुम्ही पण बोर्डच्या एक्झामला फॉर्म्युले लिहा. पहिला क्लिअर झाला? मी पुस्तकातले या टाइपचे सगळे दिलेत प्रॉब्लेम. मग किती बघा सांगतो 2 मिनिटात व्हिडिओ संपेल. चला एक्सची व्हॅल्यू आणि वायची व्हॅल्यूचा विचार केला. दोघांचा प्रॉडक्ट हा लेस दॅन 1 येणार आहे. मग इथं पाय प्लस घ्यायची गरज नाहीये. मग हे प्रूव्ह करायचंय बरं का लक्षात घ्या. मग एलएचएस मी घेतो, की एकदाच घेऊ का टॅन इन्व्हर्स? टॅन इन्व्हर्स वरती येणार 1/2 प्लस 1/3 खाली येणार 1 मायनस 1/2 इंटू 1/3 तुम्हाला हेच आकडे परत दिसतील बरं का. 3 प्लस 2 5/6 वरती येणार आणि खाली बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. हे 3 टू द 6 आहे. 6 मायनस 1 पुन्हा 5/6 आलं. कॅन्सल टॅन इन्व्हर्स 1 म्हणजेच किती पाय/4. दुसरं पण सिंपल आहे. तिसरा प्रॉब्लेम बघा. ओके 2 टॅन इन्व्हर्स आहे ना, मग एलएचएस मध्ये असं लिहा टॅन इन्व्हर्स 1/3 परत टॅन इन्व्हर्स 1/3 एक्स आणि वाय लेस दॅन 1 आहे प्रॉडक्ट त्यामुळे पाय प्लस घ्यायची गरज नाहीये. एकदाच टॅन इन्व्हर्स लिहा आणि वरती 1/3 प्लस 1/3 खाली 1 मायनस 1/3 इंटू 1/3 सॉल्व्ह करा. मिळून जाईल. गंमत सांगू का? फार मोठ्या प्रॉब्लेम मध्ये पण ही व्हॅल्यू आहे. 2 टॅन इन्व्हर्स 1/3 परत आहे बरं का. त्याची व्हॅल्यू टॅन इन्व्हर्स 3/4 आणि टॅन इन्व्हर्स 3/4 3/4 असं मिळालं एखाद्या ट्रायंगल मध्ये त्याचा हायपोटेन्यूस 5 असतो. तेव्हा साइन थीटा पण पटकन काढता येते. ओके. बरं हे सेम तुम्ही करून दाखवणार एमसीक्यू आहे लक्षात घ्या. 2 टॅन इन्व्हर्स 1/3 आलं का? टॅन इन्व्हर्स 3/4 मग ह्याच्याऐवजी टॅन इन्व्हर्स 3/4 लिहूया. एमसीक्यू आहे डायरेक्ट लिहूया आणि प्लस टॅन इन्व्हर्स 1/7 दोघांचा प्रोडक्ट 3/28 लेस दॅन 1 आहे. पाय प्लस घ्यायची गरज नाही. एकदाच टॅन इन्व्हर्स लिहा. एकदाच टॅन इन्व्हर्स लिहा. वरती दोघांची ऍडिशन करा आणि खाली दोघांचा प्रॉडक्ट करा. 21 प्लस 4 25 येणार. करा की सिंपल आहे. तुम्ही करा. इथं परत तेच आहे कॉस इन्व्हर्स 1/3 याची पहिला व्हॅल्यू काढा.
सांगू का लकीली काय येते ते टॅन इन्व्हर्स 1 येते म्हणजे पाय बाय 4. मग कॉस पाय बाय 4 ची व्हॅल्यू 1/√2 पुस्तकातले एमसीक्यू आहेत. सोपं वाटतंय की नाही सांगा बघू. तुम्ही आधी कधीही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन केला नसेल तरी करा. सिंपल आहे. हा बघा या दोघांसाठी फॉर्म्युला वापरा, या दोघांसाठी वापरा. परत तुम्हाला ह्या दोघांसाठी एकच टॅन इन्व्हर्स मिळेल. या दोघांसाठी पण एक. मग तोच फॉर्म्युला परत वापरा. शेवटी काही जरी झालं ना टॅन इन्व्हर्स ना 1 येणार आहे. की त्याची व्हॅल्यू π/4 आहे. प्रूव्ह करायचंय ना. 3 मार्क. सिंपल मायनसचा फॉर्म्युला वापरा. वरती एकदाच टॅन इन्व्हर्स लिहा. मग 1/2 मायनस 1/4 खाली 1 प्लस 1/2 इंटू 1/4. ओके. शो दॅट टॅन इन्व्हर्स 1/2 दॅट इक्वल्स टू 1/3 टॅन इन्व्हर्स. ओके. हे करून दाखवा. त्याच्यानंतर हे पी-वाय-क्यू आहे. हे परीक्षेत 2 मार्काला एमसीक्यू आले. मला सांगा सोडवूया आपण चला. टॅन इन्व्हर्स एकदाच लिहा. वरती साइन प्लस आहे आणि खाली मायनस येणार आहे. वरती 1/2 1/3 खाली दोघांचा प्रॉडक्ट म्हणजे वरती काय येणार टॅन इन्व्हर्स 3 प्लस 2 5/6. एक सेकंद. अरे तेच तर आहे ना आन्सर π/4 येणार आहे कारण इथं 1 येतंय. 1 येतंय. तुम्हाला हे कळालं का 3 टू द 6 6 वन जा 6 मायनस 1 पुन्हा खाली 5/6 च येतंय. टॅन इन्व्हर्स 1 ची व्हॅल्यू π/4 आहे ना पुस्तकातलं आहे तसं. आता झालं की टाइपच संपला लक्षात घ्या. मग या टाइपचे एवढेच प्रॉब्लेम आहेत. मग असेच व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाईड करत राहणार आहे. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आपण फिनिश करणार आहे. ऑल द बेस्ट.